नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी आज मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षकच्या जागेसाठी आज मतदान होईल. मुंबई पदवीधरच्या जागेवर ठाकरे गट आणि भाजपात सामना आहे, तर नाशिक शिक्षकच्या जागेवर महायुतीतच काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा. प्रणिता, आपण पाहतो की सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. जे पदवीधर आहेत ते आता सध्या येऊन मतदान करत आहेत आणि वरळीच्या पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो की अनेक मोठ्या संख्येने सकाळीच जे अनेक पदवीधर आहेत ते मतदानासाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये ठाकरे गटाचे वरळीतले जे नेते आहेत त्यामध्ये किशोरी पेडणेकर असतील, सुनील शिंदे असतील, सचिन अहिर असतील, हे देखील मतदानाला थोड्याच वेळामध्ये. इथे जर आपण पाहिले तर मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपकडून उमेदवारी मिळालेले किरण शेलार यांच्यामध्ये ही प्रमुख लढत असणार आहे आणि त्यासाठी ही चुरशीची लढत मानली जाते. कारण मुंबई पदवीधर हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जवळपास 30 वर्षांपासून ठाकरे गटाचा उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी होतो आणि त्यामुळे हे सगळं प्रस्थ भाजपकडून यंदा मोडून काढलं जातं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सुद्धा आवाहन केलं जातं. आपण पाहतो की पब्लिक स्कूल जे वरळी नाक्यावरती आहे तिथे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार होती आणि त्यानुसार सगळे जे काही पदवीधर आहेत ते मोठ्या संख्येनं मतदानाला हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे मतदान शांततेमध्ये पार पडावं यासाठी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त हा जे काही मतदान केंद्र आहे त्यांच्या बाहेर पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढावी, मोठ्या संख्येनं पदवीधर हे मतदानासाठी हजेरी लावावेत यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात आहेत. सगळी परिसरातील दृश्य आपण पाहतो की मतदान करून जे अनेक पदवीधर आहेत ते बाहेर येत आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांचं नेमकं काय होणार. एकूण 4 जागांसाठी विधान परिषदेच्या या आज मतदान होतं आहे आणि त्यामुळे या 4 जागांमध्ये कोणाचं प्रस्थ असणार किंवा कशा पद्धतीनं कुणाला विजय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं आज दिवसभरामध्ये मतदानाची टक्केवारी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत आणि वरळीच्या पब्लिक स्कूलमध्ये आपण पाहतो की मोठ्या संख्येनं अनेक पदवीधर जे आहेत ते मतदानासाठी आता हजर राहत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुद्धा या ठिकाणी मतदानासाठी येणार आहेत आणि त्यामुळे या मुंबई पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपकडून उमेदवारी मिळालेले किरण शेलार यांच्यामध्ये नेमकं विजय कोण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज दिवसभरामध्ये मुंबई पदवीधर त्याचबरोबर शिक्षक जे काही निवडणूक आहेत त्यांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे, मतदान होणार आहे आणि त्यामुळे आजची मतदानाची टक्केवारी ही मोठ्या संख्येनं वाढावी यासाठी सुद्धा आवाहन हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाते. कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.